नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदीला घरी आल्यानंतर समजते की सार्थकची आई सुधा काकू या घरी येऊन गेल्या आणि जेवणासाठी आमंत्रण सुद्धा देऊन गेल्या। तर आनंदी लगेच सुधाला फोन लावते आणि काकू या सर्वाची काय गरज होती असे सुधाला म्हणते। सुधा म्हणते की अगं माझ्या समाधानासाठी करते आणि या निमित्ताने तुम्हाला घरी तरी येता येईल ना। तर आनंदी म्हणते की काकू ठीक आहे, आम्ही परवा आलो तर चालेल ना तुम्हाला। सुधा म्हणते की हो नक्की चालेल, पण नक्की या। तर आनंदी खुश होऊन फोन ठेवते। तर लीना विचारते की आनंदी यामध्ये काय आहे। शकू म्हणते की आनंदीला सार्थक सरांनी गिफ्ट दिले। तर लीना तो बॉक्स उचकते आणि गिफ्ट म्हणून काही भाजी। तर शकू म्हणते की हो ताजी तवानी भाजी। मालती म्हणते की सार्थक सरांनी नवीन बिझनेस सुरू केला की काय। तर आनंदी सांगते फ्रेंडशिप डे होता म्हणून त्यांनी मला हे गिफ्ट दिले। मनोज म्हणतो की अरे बापरे भाजी, मग त्याबरोबर मसाला मीठ वगैरे काही दिले की नाही। तर सर्वजण खूपच हसू लागतात। मनोज म्हणतो की काही असो पण मला गिफ्ट खरंच आवडले। लीना म्हणते की लग्न झाल्यापासून आम्हाला अजून एक सुद्धा गिफ्ट मिळाले नाही, पण आनंदी मात्र तुला भाज्यांचे गिफ्ट तरी मिळाले। शकू म्हणते की काय हो मनोज दादा, तुम्ही लीना वहिनीला अजून एक सुद्धा गुलाबाचे फूल दिले नाही का। लीना म्हणते की फूल काय, पण साधं फूल कोबी सुद्धा नाही भेटला। तर लगेच मनोज म्हणतो की असे का, म्हणून मनोज आतमध्ये जातो आणि एक मस्त असे टॅमॅटो घेऊन येतो। तर लगेच अण्णा म्हणतात की अगं फुलाचं काय घेऊन बसली, सफरचंदापेक्षा सुद्धा आज टॅमॅटोला खूप महागाई आहे। आणि मालती म्हणते की लीना तुला आज एक खूप असे मौल्यवान गिफ्ट मिळाले, म्हणून सर्वजण खूप असा आनंद घेऊ लागतात आणि हसत असतात। लीना म्हणते की हे असे गिफ्ट नाही चालणार, ते गिफ्ट मला पॅक करून हवे। तर मनोज म्हणतो की जसे आहे तसे घे आता, कारण ते दिवस गेले, आपण आता नवरा बायको आहोत। तर आनंदी म्हणते की नाही दादा, नवरा बायकोमध्ये जर फ्रेंडशिप असली तर त्यांचं नातंही खूप छान असते। जेव्हा नवरा बायको एकमेकांचे मित्र म्हणून राहतात तर त्यांच्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येत नाही, निदान माझ्यासारखे। आनंदीला खूप वाईट वाटते आणि सर्वांना सुद्धा आनंदीचे ते बोलणे ऐकून खूप असे वाईट वाटत असते। त्यानंतर इकडे सार्थक आपल्या रूममध्ये येतो आणि डायरी शोधू लागतो। तर डायरी आकांक्षा वाचत असते। सार्थक म्हणतो की अक्कू माझी डायरी मला दे, नाहीतर मी तुझा पॉकेट मनी बंद करेल। आकांक्षा म्हणते की नाही, तू पॉकेट मनी जरी नाही दिला तरी मी डायरी नाही देणार। तर ते दोघे एकमेकांच्या मागे पळत असतात। आकांक्षा म्हणते की अरे मला एक गोष्ट सांग की डोळे बंद केल्यानंतर कोण दिसते। सार्थक म्हणतो की कोणी नाही, तू कॉलेजला जाते, अभ्यास वगैरे करते की नाही। तर आकांक्षा म्हणते की मी अभ्यास करते, मला लिहिता येते आणि वाचता सुद्धा येते, आणि डायरीत काय लिहिले ते सुद्धा समजले। आणि ही गोंडेवाली आणि भाजीवाली नक्की आहे तरी कोण, आणि गोंडेवाली भेंडीवाली एकच आहे ना, सगळ्यांना सर्व काही माहिती आहे। सार्थक विचारतो की काय माहिती आहे। आकांक्षा म्हणते की आईने मुलीच्या घरच्यांना जेवायला बोलावले। सार्थक खुश होऊन म्हणतो की आनंदीच्या घरच्यांना। तर आकांक्षा म्हणते मी तर मुलीचं नाव घेतलं नाही, पण आनंदी तुझ्या मनात आहे का, आणि आनंदी वहिनी खरंच खूप चांगली आहे असे बोलून आकांक्षा बाहेर जाते। तर सार्थक आपल्या मनाशी खुश होतो। त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी आनंदी ही आपल्या ऑफिसमध्ये येते। तर बेनारे म्हणतात की काय हो आनंदी मॅडम, इंटरव्ह्यूसाठी तयार आहात ना। आनंदी म्हणते की अहो सार्थक सर किंवा तुम्ही आहात ना। बेनारे म्हणतो की नाही, तुम्हीच ही सर्व मॅनेज करायचे आणि शकूला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे ना। आनंदी विचारते की बेनारे तुम्हाला सर्व कसे समजले। बेनारे म्हणतात की अहो जेथे असतात बेनारे तेथे काम सर्व हे होणारे। बेनारे म्हणतो की मी इंटरव्ह्यूसाठी काही माणसं आले आहेत का हे बघून येतो। त्यानंतर इकडे सार्थक ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो। तर तिथे आकांक्षा येते। आकांक्षा म्हणते की काय दादा कशी वाटते सकाळ, डोळे मिटल्यानंतर आपल्यासमोर एखादी व्यक्ती येते ना, त्यामुळे आपल्याला सकाळसुद्धा खूप छान वाटत असते, आणि सकाळ कशी गुलाबी गुलाबी वाटते ना। आणि तर सार्थक म्हणतो की मला एक गोष्ट सांग, तू तुझ्या फ्रेंडशिपच्या दिवशी काय पार्टी केली ते मला माहिती आहे ना। तर आकांक्षा म्हणते की अरे मला एक गोष्ट सांग, तू फ्रेंडशिप डेला काय गिफ्ट दिले। तर सार्थक म्हणतो की हो दिले, तुला काय करायचे, दिले मी भाज्यांचे गिफ्ट। तर आकांक्षा हसायला लागते। सार्थक म्हणते की का हसतेस तू इतकं, आणि भाज्या कशा फ्रेश असतात, तेव्हा आमची मैत्रीसुद्धा भाज्यासारखी फ्रेशच राहायला हवी, हे त्याच्यामागचा उद्देश आहे, म्हणून मी ते गिफ्ट आनंदीला दिले।
आकांक्षा म्हणते की जे काही तुझ्या मनात आहे ते तुला लवकर मिळो आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण हो, की मला तेच माझ्यासाठी पुष्कळ आहेत आणि तुमच्या मैत्रीला तर सुरुवात झाली तेच पुष्कळ आहेत. तर आकांक्षा तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे आनंदी टेन्शनमध्ये येते की इंटरव्ह्यू मी पहिल्यांदाच घेते आणि ती कशी घेणार, म्हणून आनंदी लगेच अण्णांना फोन लावते आणि अण्णा तुम्ही कधी कोणाचा इंटरव्ह्यू घेतला का असे विचारते. अण्णा म्हणतात की नाही, मी नाही घेतला. तेवढ्यात मनोज आणि लीना येतात आणि अण्णा काय झाले असे विचारतात. तर अण्णा म्हणतात की मनोज तू कधी कोणाचा इंटरव्ह्यू घेतला का. मनोज म्हणतो की मी घेतला नाही पण दिला बऱ्याच वेळेस. तेवढ्यात मालती घाबरत येते आणि मालती सुद्धा तेच विचारते की काय झाले. मालतीला सांगत असतात की अगं इंटरव्ह्यू. तेवढ्यात शेजारच्या काकू धावत येतात आणि कुणाचे छत गळते असं जोराने म्हणतात. अण्णा म्हणतात की अगं आहो छत नाही गळत, इंटरव्ह्यू घ्यायचा. तर सर्वत्र गोंधळ निर्माण होतो. मनोज म्हणतो की अण्णा तुम्ही नीट सांगत नाही, कसे समजणार. आनंदी म्हणते की अण्णा मी तुम्हाला नंतर कॉल करते आणि आनंदी फोन ठेवते. अण्णा म्हणतात की आता सर्वजण जा छतावर. आनंदीने फोन ठेवून दिला. त्यानंतर इकडे आनंदी टेन्शनमध्येच असते आणि बेनारे म्हणतात की आनंदी मॅडम काय झाले. तर आनंदी सांगते की आमच्या घरी गोंधळ झालाय आणि तेव्हा आनंदी इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करते आणि एक एक असे येत असतात. तर लगेच आनंदी इंटरव्ह्यू घेतच असते. तेवढ्यात शकूसुद्धा येते आणि बेनारे म्हणतात की हो या, तुम्हालाच इंटरव्ह्यूसाठी बोलावले का. तर शकू म्हणते की हो आणि मला जरा यायला उशीर झाला. तर बेनारे म्हणतात की अहो तुम्ही येण्यासाठीच इतका उशीर केला म्हणजे इंटरव्ह्यूसाठी, तर दररोज डेली कामावर तुम्ही यायला दररोज उशीर करताल. शकू म्हणते की काय, मला तुम्ही कामावर लगेच ठेवून घेतले का. बेनारे म्हणतात की अगोदर इंटरव्ह्यू होणार आणि मग ठरणार. तर लगेच शकू आत्या म्हणते की हो, इंटरव्ह्यूमध्ये काही असे अवघड प्रश्न तर विचारत नाही ना. तर बेनारे म्हणतात की नाही, आणि कसे आहे की 12वीच्या पेपरनंतर मी काही अशी इंटरव्ह्यू दिलेलीच नाही. तेवढ्यात सार्थक येतो आणि सार्थक एक फाईल बेनाऱ्यांच्या हातात देतो आणि शकूला बघून विचारतो की तुम्ही इथे कशाला आलात. तर बेनारे सांगतात की इंटरव्ह्यूसाठी. तर लगेच सार्थक म्हणतो की तुम्ही इंटरव्ह्यू देणार आणि तुम्ही आनंदी मॅडमला मदत करणार का. तर शकू ही खुश होऊन इंटरव्ह्यू घेण्यासाठी जाते. तर सार्थक बेनारेला म्हणतो की आता खरंच हे बघण्यासाठी मज्जा येईल, म्हणून सार्थक आणि बेनारे खुश होतात. त्यानंतर इकडे डॉक्टर हे अरविंदला चेक करण्यासाठी आलेले असतात आणि ती जी काही गोंडेवाली मुलगी आहे ती सापडली का असे विचारतात. तर सुद्धा म्हणते की हो. तर डॉक्टर सांगतात की मग त्या मुलीला यांच्याबरोबर बोलण्यासाठी जर सांगितले तर यांच्या तब्येतीत आणखीनच सुधारणा होऊ शकते. आणि डॉक्टर चेक करून निघून जातात. तर वृंदा सुद्धाला म्हणते की अगं अगोदर मला तुझा सुद्धा निर्णय चुकीचा वाटत होता, पण ती आनंदी जर भाऊजींना दररोज भेटण्यासाठी आली तर नक्की त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. तर शलाकाही मागून वृंदाच्या हाताला चिमटा घेते. तर सुद्धा म्हणते की अगं वृंदा तू एकदम योग्य माझ्या मनातलं बोलली. तर वृंदा आणि शलाका बाहेर येतात. तर शलाका म्हणते की अगं त्या आनंदीला घराबाहेर काढायचे सोडून तू तिला आतमध्ये का बोलावते. वृंदा म्हणते की कारण ती घरात आल्याशिवाय मला तिला धडा शिकवता येणारच नाही. त्यानंतर इकडे आनंदी ही शकूची इंटरव्ह्यू घेत असते आणि सार्थक बेनारे ते सर्व गंमत बघत असतात. आनंदी विचारते की तुमचं नाव. तर शकू म्हणते शकू. तर आनंदी म्हणते की व्यवस्थित. तर लगेच शकू सांगते की शकुंतला आहेर. बेनारे म्हणतात की यांना लग्नात खूपच आहेर झालेला दिसतो. आनंदी विचारते की तुम्ही अगोदर साडीच्या कंपनीत काम केलेले आहे का. तर शकू म्हणते की हो, खूप वेळा आणि ते सुद्धा साडी नेसून. शकू म्हणते की मी काम तसे केले आहे पण कापडाला हात न लावता मी त्याचे सूत कोणते आहे हे नक्की सांगू शकते. तर आनंदी विचारते की तुम्हाला जर साडी बनवायला दिली तर तुम्ही ती साडी कशी बनवता. तर शकू सांगू लागते. शकू म्हणते की माझ्यासारख्या बायकांना परवडेल अशी साडी मी विणेल. सार्थक म्हणतो की असे कसे. तर लगेच शकू सांगू लागते की श्रीमंत बायका ह्या साडी घेतात आणि त्यांची साडी किमतीची असते आणि 2-3 धुण्यानंतर ती लगेच जुन्या बाजारात विकतात आणि त्याच्याबद्दल भांडी घेतात. आणि माझ्यासारख्या बायकांना अंग झाकायचे असते म्हणून त्या कशी पण साडी घेतात. तर मी अशी साडी विणेल की त्या बायकांना ती साडी परवडेल आणि त्यांच्यासाठी ती फायद्याची सुद्धा असेल. आनंदी विचारते की पैठणीचे प्रकार किती. तर लगेच शकू सांगते की 2 प्रकार, एक हातकामाने आणि एक दुसरी मशीननी बनवलेली पैठणी. तर आनंदी प्रश्न विचारू लागते आणि शकू खूप छान त्याची उत्तरे देत असते.
तर आनंदी म्हणते की शकू तुम्ही खूप छान उत्तरं दिले, जा आता तुम्ही. तर शकू म्हणते की इतके सोपे होते का ही इंटरव्ह्यू, आणि लगेच जाऊ का, आणि मी कधी येऊ. तर लगेच बेनारे म्हणतो की ते आम्ही तुम्हाला नंतर कळू. तर सार्थक हा आनंदीने विचारलेल्या प्रश्नावर आणि शकूने दिलेल्या उत्तरावर काहीतरी शिकून जातो, म्हणून खूप खुश होतो. तर हा भाग येथे संपतो. पुढे काय होणार आहे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.